वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज सीईटी सेल महाराष्ट्र राज्याच्या कॉमन एंट्रन्स स्टेट कॉमन एंट्रन्स स्टेट सेल म्हणजे सीईटी सेल महाराष्ट्र राज्य मुंबई यानुसार 41 नंबरची नोटीस नीट यूजी 2025 साठी ऑनलाईन वेकेन्सी राऊंडचं शेड्यूल 5व्या राऊंडचं पुन्हा एकदा शेड्यूल आपल्याला डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. यामध्ये पहिल्यांदा स्पष्ट सांगितलं की एनसीआयसी म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन जे 13 तारखेला ते पत्र दिलेलं होतं, त्याचबरोबर जे काही नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथीनं 13 तारखेचं ते लेटर होते त्यानुसार आपण BMS, BHMS आणि BUMS साठीच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे सीट वेकंट आहे त्याच्यासाठी एक राऊंड लागला जातोय आणि त्यासाठीचं शेड्यूल डिक्लेअर झालंय म्हणजे वेळापत्रक. आज 16 जानेवारी 2026 रोजी याचं सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कुठे किती सीट्स आहेत ते मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन प्रेफरन्सेस अँड चॉईस फिलिंग ऑफ प्रोसेस ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स ऑनलाईन स्टेट वेकेन्सी राऊंड 5 म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा इथं आहे की नवीन रजिस्ट्रेशन ओपन झालेलं नाही. ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा रजिस्टर्ड कॅन्डिडेट्सलाच फक्त चॉईस फिलिंग करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिले. 17 आणि 18 जानेवारी 19 जानेवारीला रिझल्ट लागेल आणि 20 पासून 23 पर्यंत आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीचा डिमांड ड्राफ्ट तुमच्या कॅटेगरीचा असेल तो घेऊन 23 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. NCICMच्या किंवा नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथीच्या नियमानुसार नीट यूजी 2025-26 ची ऍडमिशन प्रोसेसची जी कट ऑफ डेट आहे ती 23 जानेवारी 2025 पर्यंत आहे, 26 पर्यंत आहे. त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ज्या अगोदर आता तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन तर करता येणार नाही, यामध्ये फक्त आपल्याला चॉईस फिलिंग करायचंय. ज्यांनी अगोदर रजिस्टर्ड आहे अशा विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्यांना सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की जे काही त्याच्या अगोदर चॉईस फिलिंग केलेले होते ते मात्र कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला डिक्लेअर सर्वात महत्वाचं चॉईस फिलिंग ड्युरिंग प्रिव्हियस ऑनलाईन वेकेन्सी राऊंड विल बी डन अँड व्हाईट नल अँड व्हाईट म्हणजे तुम्हाला जे पाठीमागे आपण चॉईस फिलिंग केली होती आता त्यात तोच विचार होईल का, तर 100% होणार नाही. आता जे चॉईस फिलिंग करणार आहेत अशांचाच फक्त विचार केला जाणार आहे. सीट किती शिल्लक आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वात महत्वाचं इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी सांगितलेले आहेत की कॅप राऊंड 4 मध्ये किंवा त्याच्या अगोदर जर तुम्हाला सीट अलॉट झालेला असेल आणि तुम्ही घेतलं नसेल तर तुम्ही ह्या राऊंडसाठी इलिजिबल नाही. त्याचबरोबर MCC, CCC किंबहुना MBBS BDS पासून सर्व प्रोसेसमध्ये सीईटी सेलच्या सुद्धा प्रक्रियेमध्ये ऑल इंडिया कोटा, स्टेट कोट्यामधून जर तुम्ही एखादं सीट होल्ड असेल तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल यामध्ये नाही. परंतु जर समजा BDS सीट मिळालेलं असेल आणि घेतलं नाही तर मात्र तुम्ही इकडे इलिजिबल आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा की ह्यामध्ये ऑनलाईन स्टेट वेकेन्सी राऊंड 5 मध्ये तुमचा जर नंबर लागला तर तुम्हाला घेणं बंधनकारक आहे, नाही घेतल्यास तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार आहात. सगळ्यात महत्वाचा टॉपिक असा आहे की तुम्हाला याच्यामध्ये चॉईस फिलिंग करताना त्या ठिकाणी असणारे फीज, त्या ठिकाणचं असणारे सर्व गोष्टी तुम्ही विचारपूर्वक करा म्हणजे तुम्हाला 100% ते कॉलेज घ्यायचं असेल तरच तुम्ही कॉलेज टाका असं म्हटलंय. It is responsibility of candidate to submit all original documents and necessary fees in the form of DD at the time of admission. Fees can be paid by check only on holidays on the replaced by the DD on next working day. तुम्हाला तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर तुमची फीस जी आहे ती फीस तुमच्या कॅटेगरीच्या फीसचा डिमांड ड्राफ्ट घेऊन जाणं आवश्यक आहे. जर समजा तुम्ही तुमच्याकडे डिमांड ड्राफ्ट नसेल, उदाहरणार्थ चेक असेल आणि सुट्टी असेल तर त्या दिवशी चेक चालू शकतो, परंतु लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला DD काढून घेऊन जायचं आहे हे लक्षात घ्यायचं. त्यामुळं हा राऊंड त्याच्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन नाहीये. ज्यांनी आजपर्यंत ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी नाहीये. ज्यांनी ऍडमिशन आजपर्यंत BMS BHMS मध्ये मिळालेलं होतं आणि त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही ते रजिस्ट्रेशन मध्ये बाद होणार आहेत. त्याचबरोबर ज्यांनी MBBS BDS मध्ये किंवा फिजिओथेरपी मध्ये ऍडमिशन घेतलं नाही परंतु त्यांना सीट अलॉट झालं होतं असे विद्यार्थीकडे इलिजिबल आहेत. त्याचबरोबर हे याच्यामध्ये चॉईस फिलिंग पाठीमागची ग्राह्य धरली जाणार नाही. नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार नाही.
त्याचबरोबर चॉईस फिलिंग सुद्धा केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. जर ऍडमिशन घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता, त्याचबरोबर नाही घेतलं तरी सुद्धा प्रोसेसच्या बाहेर पडता. हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं चॉईस फिलिंग साठी जर समजा तुमचं अलॉटमेंट झालं तर तुमचं सीट 100% कन्फर्म होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये IQ कोट्यामधून एक सीट आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्यांना घ्यायचं त्यांना 20-22 लाखाच्या आसपास ज्यांना घ्यायचंय असे विद्यार्थी आपल्याला फोन करा. 100% ते ऍडमिशन तुम्हाला करून देऊ. दरम्यान ते IQ सीट आहे, तुम्हाला त्या ठिकाणी 3 टाइम्स फी भरावी लागणार आहे. तरी सुद्धा ते तुम्हाला निगोशिएट करून 20-22 लाखामध्ये आम्ही करून देण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.